नमस्कार. ध्रुव IAS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र याचा पुढचा भाग अभ्यासता, याचा दुसरा टप्पा आपण अभ्यासता. तर याच्यामध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की 1950 मधील भारताचं क्षेत्र 4 भागांमध्ये विभागलेलं होतं. भाग ए, भाग बी, भाग सी आणि भाग डी. तर त्याचा आपण थोडासा विचार करून पुढे जाऊयात. या ठिकाणी पहा, या 4 भागांमध्ये आपण क्षेत्र पाहिलेलं होतं. भाग ए, बी, सी आणि डी हे कधीचं क्षेत्र आहे? 1950 मध्ये असणारं भारताचं क्षेत्र. मग या क्षेत्रामध्ये पुढे कसे कसे बदल झाले, कशा प्रकारे नवीन राज्य निर्माण झाली, भाषिक आधारावर राज्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक समोर आले आणि मग संघर्ष निर्माण झाला आणि राज्यांची निर्मिती भाषिक आधारावरती झालेली आपल्याला दिसून येते. तर मग हे भाग ए, बी, सी, डी ही सुरुवातीची रचना 1950 मधली. पण ही सुरुवातीची रचना अभ्यासताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. भाग ए मध्ये कोणत्या प्रकारची राज्य होती, भाग बी मध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होता, किंवा भाग सी मध्ये किती आणि कोणते प्रांत होते, आणि भाग डी मध्ये अंदमान आणि निकोबार बेट यांचा समावेश होता. भाग ए चा विचार करा. ब्रिटिश गव्हर्नरच्या अखत्यारीमधील असणारी ही 9 राज्य आहेत. ही जी 9 राज्य दिसत आहेत, आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पंजाब, संयुक्त प्रांत आणि पश्चिम बंगाल. ही किती आहेत? 9 आहेत. पहा, ही कोणाच्या अखत्यारीमध्ये येत होती? तर ब्रिटिश गव्हर्नर. या ठिकाणी तुम्हाला आपल्याला विचार करता येईल किंवा तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे. ब्रिटिश गव्हर्नर याच्या अखत्यारीमध्ये येणारे भाग ए मधले ही राज्य आहेत. लक्षात आलं? ब्रिटिश गव्हर्नरच्या अखत्यारीमधली राज्य कोणत्या गटामध्ये होती? तर ए गटामध्ये होती. आता बी गट पहा. बी गटामध्ये तुम्हाला काय दिसत आहेत? संस्थानिक दिसत आहेत. उदाहरणार्थ हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर, मध्य भारत, म्हैसूर, पतियाळा आणि पूर्व पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन आणि विंध्य प्रदेश. तर हे काय आहेत याचा विचार केला तर हे संस्थानिकांची 9 राज्य आहेत. पहा, हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर, मध्य भारत, म्हैसूर, पतियाळा आणि पूर्व पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन आणि या ठिकाणी विंध्य प्रदेश. किती आहेत? ही जर मोजली तर तुम्हाला ही 9 दिसतील. आता हे संस्थानिकांची होती. संस्थानिक यांची ही 9 राज्य आपल्याला असलेली दिसत आहेत. लक्षात आलं? पहिल्या गटामध्ये कोण होतं? ब्रिटिश गव्हर्नर. आपण म्हटलं ब्रिटिश गव्हर्नर. दुसऱ्या गटामध्ये सुद्धा 9 संस्थानं आपल्याला दिसली, तर ती संस्थानिकांची होती. आणि भाग सी मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 प्रांत दिसतील. ते पहा, अजमेर, भोपाळ, बिलासपूर, कूचबिहार, कुर्ग, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर आणि त्रिपुरा. किती आहेत? 10 आहेत. मग या प्रांतांचा जर विचार केला तर हे कोणाचे प्रांत होत्या? हे चीफ कमिशनरांचे प्रांत होते. याला आपण उच्च आयुक्त असं म्हणतो. पहा, उच्च आयुक्त यांचे प्रांत हे 10. भाग सी मधले हे 10 प्रांत जे होते ते चीफ कमिशनरांचे प्रांत, उच्च आयुक्तांचे प्रांत होते. आणि भाग डी मध्ये तुम्हाला फक्त एकच दिसत आहे, अंदमान आणि निकोबार बेट. अशा प्रकारे 1950 मधलं भारताचं क्षेत्र होतं. म्हणजे 1950 मधलं भारताचं क्षेत्र आपण शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यासलं होतं. त्यातल्या काही गोष्टी आपल्या सांगायच्या राहिल्या होत्या. मग त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये असणारी 9 राज्य भाग ए मध्ये आहेत. भाग बी मध्ये संस्थानिकांची 9 त्या ठिकाणी राज्य आहेत. आणि चीफ कमिशनरांचे 10 प्रांत भाग सी मध्ये आढळून येतात. आणि भाग डी मध्ये अंदमान आणि निकोबार बेट. मग यांच्यामध्ये बदल झालेला दिसतो. लक्षात आलं? यालाच आपण काय म्हटलेलं होतं? 6, 7, 8, 9. आता याच्यामध्ये पुढे कसा कसा बदल झाला त्याचा आपण विचार करूयात. आता पहा, आणखी एक गोष्ट तुम्हाला यामध्ये लक्षामध्ये ठेवावी लागेल की ही विभागणी झाली आहे. अशा प्रकारे जी विभागणी करण्यात आलेली होती ती कशाच्या आधारावर करण्यात आलेली होती, कोणत्या कारणासाठी करण्यात आलेली होती? अशी जी विभागणी केली गेलेली होती त्याला कारण सांगण्यात आलेलं होतं प्रशासकीय आधार. प्रशासकीय विभागणी होती. प्रशासकीय सोय या दृष्टिकोनातून ही अशा प्रकारे ए, बी, सी, डी
किंवा प्रशासकीय सुविधा याच्या आधारावरती ABCD गटामध्ये विभागणी आपल्याला दिसते. शिवाय आर्थिक विकास साध्य करायचा होता, तर आर्थिक विकासांच्या आधारावरती सुद्धा ही विभागणी केलेली तुम्हाला दिसते. आर्थिक विकास आपल्याला याच्याबद्दलचा प्रश्न विचारला तर ह्या अशा प्रकारे गट का पाडले होते? प्रशासकीय सोयीच्या आधारासाठी किंवा सुविधेच्या आधारासाठी, आर्थिक विकासांच्या आधारासाठी किंवा भौगोलिक रचनेच्या आधारावर, या 3 कारणांमुळे अशा प्रकारे गट पाडलेली दिसतात. भौगोलिक रचना याच्या आधारावर अशा प्रकारे ABCD हे गट पाडलेली आपल्याला दिसतात. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये विभागणी कशी बदलत गेली याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. सुरुवातीला आपण ज्या समितीचा अभ्यास करणार आहोत त्या समितीचं नाव आहे SK दार समिती. 1947 मध्ये ही SK दार नावाची समिती स्थापन केली होती. आता त्या समितीचा आपण या ठिकाणी विचार करूयात. SK दार समिती. SK दार समितीचा विचार करा. सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की या समितीची नेमणूक केव्हा करण्यात आलेली होती. समितीची नेमणूक करण्यात आली होती 1947 मध्ये. समितीने आपला अहवाल कधी सादर केला याचा विचार केला तर या समितीने आपला अहवाल 1948 मध्ये सादर केला होता. सुरुवातीच्या काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या. आता विचार करा की दार समिती नेमण्यात कशासाठी आलेली होती, तिचा उद्देश कोणता होता याचा विचार करावा लागतो. आपल्या देशामध्ये काय झालं होतं की भाषेवरती प्रेम, उदाहरणार्थ आपण मराठी आहोत, आपलं मराठी भाषेवर प्रेम, पण दक्षिणेकडची जर राज्य पाहिली तर तिकडे हे जे प्रेम होतं ते अति असं आपण म्हटलं तर चालेल. कारण त्यांना आता भाषेच्या आधारावर वेगळं राज्य पाहिजे होतं. त्यासाठी संघर्ष चालू होता, लोक रस्त्यावरती उतरलेले होते. मग ही समिती नेमली आणि या समितीला सांगितलं की भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करायची की नाही याचा तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला शिफारशी करा. मग दार समितीनं कशासाठी नेमली पहा. आपण सुरुवातीला याचा उद्देश लक्षात घेऊ. भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करायची अथवा नाही या उद्देशानं या दार समितीची स्थापना करण्यात आलेली होती. या दार समितीने आपला अहवाल दिला 1948 मध्ये. आता दार SK दार ही समिती जी आपण म्हणतो तर यांना कामाचा अनुभव होता. यांनी अलाहाबाद न्यायालयामध्ये सुद्धा काम केलेलं होतं. शिवाय आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून सुद्धा या SK दार यांनी काम केलेलं होतं. मग भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करायची की नाही या उद्देशानं किंवा याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली SK दार समिती. मग आता विचार करा दार समितीनं शिफारस काय केली. कारण त्यावेळी राष्ट्रीय भावना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. दार समितीनं सांगितलं की भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती करू नका. दार समितीचा अहवाल काय आला पहा. भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती नको, म्हणजे करण्यात येऊ नये अशी शिफारस केली या दार समितीनं. आता पहा असं का म्हटली दार समिती की भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करू नये. कारण त्यावेळी भारतासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. उदाहरणार्थ नुसताच देश स्वतंत्र झालेला होता, आपण विकासाकडे वाटचाल करायला लागलेलं होतं. शिवाय आपल्या देशासमोर जर विचार केला तर नुकतीच देशाची फाळणी झाली होती. संरक्षणाचा प्रश्न आपल्या देशासमोर निर्माण झालेला होता. अन्न टंचाईचा प्रश्न आपल्या देशासमोर निर्माण झालेला होता. म्हणून आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला प्राधान्य सुद्धा दिलेलं होतं. शिवाय चलनवाढ, निर्वासितांचं पुनर्वसन आपल्याला करावं लागणार होतं. काही पाकिस्तानमधले हिंदू भारतामध्ये सुद्धा आलेले होते, त्यांचं पुनर्वसन सुद्धा आपल्याला करावं लागणार होतं. तर दार समितीचं म्हणणं असं होतं की एवढ्या समस्या आपल्या देशासमोर उभ्या आहेत, मग तुम्ही आता प्रांतांची पुनर्रचना
हे जे करायचं पाहतायत त्याच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज नाहीये. आपल्या देशासमोर ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. आणि मग दार समिती म्हणते की व्यापक देशहिताचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर आपण व्यापक देशहिताचा विचार केला तर भाषेच्या आधारावर प्रांतांची निर्मिती सध्या आवश्यक नाहीये. भविष्यात नवीन प्रांतांची निर्मिती करताना तुम्ही त्यावेळी सुद्धा भाषेचा विचार करू नका, तर भाषेशिवाय इतर घटकांचा सुद्धा विचार करा. अशा प्रकारे दार समितीने सांगितलं. सध्या आपल्या देशासमोर ज्या समस्या आहेत त्या सोडवणं गरजेचं आहे आणि त्या समस्यांच्या तुलनेमध्ये हा जो भाषेच्या आधारावर प्रांतांची रचना आहे हा मुद्दा गौण आहे. याला मुख्य आधार समजू नये, निर्णायक आधार समजू नये एखाद्या प्रांतांची स्थापना करताना. तशा प्रकारे दार समितीनं अहवाल दिला. लक्षात आलं एस.के. दार समिती. आता दार समितीनं अहवाल दिला खरा, हा अहवाल जनतेपर्यंत पोहोचला. अगोदरच संघर्ष होत होता, लोक रस्त्यावरती उतरले होते आणि हा अहवाल आल्यानंतर देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सुरू झाला. आता सरकारसमोर प्रश्न असा होता की लोकांना थांबवायचं कसं. मग हा विरोध कमी करण्यासाठी आणखी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीला म्हटलं जातं JVP समिती. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या हे तिघजण होते म्हणून त्यांना JVP समिती असं म्हटलं जातं. मग त्याचाही विचार करावा लागतो. लक्षात आलं एस.के. दार समिती यांनी काय विचार केलेला होता. व्यापक देशहिताचा विचार केला. देशासमोरील समस्या वेगळ्या आहेत, अन्न टंचाईच्या आहेत, त्याच्यानंतर निर्वासितांचं पुनर्वसन आहे, तशा प्रकारे चलनवाढीचा प्रश्न निर्माण झालाय, मोठ्या प्रमाणावरती महागाई आहे. तशा प्रकारे आपल्याला या समस्यांकडे लगेच लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्याच्या तुलनेमध्ये हा भाषेचा जो प्रश्न आहे, भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करायची अथवा नाही, हा गौण प्रश्न यांनी सांगितला आणि भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती करू नये अशा प्रकारची शिफारस एस.के. दार समितीने केली. आता आपण म्हटलं मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष निर्माण झाला या समितीच्या शिफारशी आल्यानंतर. मग तो संघर्ष किंवा तो असंतोष लोकांमधला कमी करण्यासाठी आणखी एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं JVP समिती. आपण पाहूयात JVP समिती. या समितीचा जर तुम्ही विचार केला तर या JVP या नावामध्येच समितीमध्ये कोण कोण होतं हे आपल्याला दिसून येतं. पहा, JVP J. जवाहरलाल नेहरू, V. वल्लभभाई पटेल, P. पट्टाभी सीतारामय्या. कधी नेमणूक झाली, अहवाल कधी आला याचा जर तुम्ही विचार केला, त्याची नेमणूक झालेली होती 29 डिसेंबर 1948. डिसेंबर 1948. अहवाल कधी प्राप्त झाला, 1949 मध्ये अहवाल प्राप्त झाला. 1 एप्रिल 1949 मध्ये या समितीचा अहवाल प्राप्त झाला. ही दुसरी समिती. आपण म्हटलं दार समितीने आपला अहवाल दिला, सांगितलं भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करू नये. या अहवालाला संपूर्ण देशामधून मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला. या विरोधाची तीव्रता कमी व्हावी, लोकांना आपण काहीतरी करतोय असं दिसावं, यासाठी काँग्रेसने एक नवीन समिती नेमली. ती एकपक्षीय समिती होती. ही समिती आपल्याला कधी विचारलं तर लक्षात ठेवायचं, एकपक्षीय समिती होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेमलेली एकपक्षीय समिती. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या या तिघांचा समावेश. म्हणून याला संक्षिप्त रूप दिलंय JVP समिती. आता पहा, समिती कशासाठी नेमण्यात आली, काय विचार करायचा होता समितीला. समितीपुढे तोच प्रश्न होता की भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती करायची का नाही करायची. मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा यांच्यामध्ये पुढे मुद्दा होता की दार समितीने तर सांगितलंय भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात येऊ नये. त्याला लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय आणि तो विरोध कमी व्हावा म्हणून आपण एक नवीन समिती नेमली, हे यांच्या लक्षामध्ये होतं. आता या ठिकाणी पहा, या समितीने अभ्यास केला की भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करायची अथवा नाही. या समितीने एक निष्कर्ष काढला आणि त्यांनी सांगितलं की सध्याची जी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमध्ये भाषिक आधारावर राज्यांची मागणी पूर्णपणे चुकीची आहे, असं या समितीने सुद्धा निष्कर्ष काढला. आता
यानंतर या समितींनी ही मागणी कशी चुकीची आहे हे पण सांगितलं. त्यांनी सांगितलं देशाची फाळणी झाली आहे, परिस्थिती बदललेली आहे. देशांतर्गत आणि जागतिक राजकीय परिस्थितीमध्ये आपण जे भाषावार प्रांत रचनेचा प्रयत्न करतो तर त्याचा नव्यानं फेरविचार करण्याची गरज आहे, असा विचार या समितीने मांडला. म्हणजे आत्ता सध्या भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्याची गरज नाही आहे हे त्यांनी सांगितलं. सध्याची वेळ भाषिक पुनर्रचना करण्यासाठी अयोग्य आहे, अशा प्रकारे यांनी आपल्या अहवालामध्ये काही गोष्टी नमूद केल्या. शिफारशीमध्ये काही गोष्टी नमूद केल्या. दार समितीनं ज्या शिफारशी केल्या होत्या त्याच शिफारशी वेगळ्या पद्धतीनं JVP समितीनं मांडलेल्या होत्या. पुन्हा एकदा देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती विरोध सुरू झाला. आता विरोध वाढला. तेलुगू भाषिक राज्यासाठी विरोध सुरू झाला. मग त्यावेळी तेलुगू भाषिक राज्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संघर्ष सुरू झाला. आपण आता पाहूयात तेलुगू भाषिक राज्य कोणी उपोषण केलं होतं? तेलुगू भाषिक राज्यासाठी त्या उपोषणामध्ये त्यांना मृत्यू झाला. कोण होते ते? पोट्टी श्रीरामुलू. पोट्टी श्रीरामुलू. पोट्टी श्रीरामुलू यांनी उपोषण केलेलं होतं. किती दिवसांचं यांनी उपोषण केलेलं होतं? यांनी काय केलं की 56 दिवसांचं उपोषण केलं. 56 दिवस उपोषण. आणि या उपोषणामध्ये यांचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाला 15 डिसेंबर 1952 मध्ये. 15 डिसेंबर 1952 मध्ये यांचा मृत्यू झाला. आणि मग दंगली झाल्या त्या ठिकाणी. संपूर्ण तेलुगू भाषिक जो प्रदेश होता तिथे दंगली उसळल्या. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश निर्माण केला जाईल अशा प्रकारची घोषणा केली केंद्र सरकारने. कधी घोषणा केली होती पहा? 19 डिसेंबर 1952 केंद्र सरकारनं घोषणा केली. कशाची घोषणा केली? आंध्र प्रदेशाच्या निर्मितीची घोषणा केली. आंध्र प्रदेश निर्मिती याची घोषणा केली. तशा प्रकारे या ठिकाणी 2 समिती आपण पाहिल्या. दार समितीनं काय अहवाल दिला, JVP समिती नेमली. JVP समितीने तोच अहवाल दिला. मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला. आणि आपण म्हटलं की तेलुगू भाषिक राज्यामध्ये पोट्टी श्रीरामुलू यांनी 56 दिवस उपोषण केलं. त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला 15 डिसेंबर 1952 मध्ये. आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण तेलुगू भाषिक जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये दंगली उसळल्या. आणि मग केंद्र सरकारला त्याच्या पुढं थोडीशी माघार घ्यावी लागली. आणि 19 डिसेंबर 1952 आंध्र प्रदेश राज्य निर्माण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली होती. आणि प्रत्यक्षामध्ये आंध्र प्रदेश राज्य कधी निर्माण झालं तर 1953 मध्ये. आंध्र प्रदेश राज्याची आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली 1953 मध्ये. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. तर त्याच्यामधून कशी झाली? मद्रास राज्य होतं. त्या मद्रास राज्यामधून तेलुगू भाषिक प्रदेश जो होता तो वेगळा करण्यात आला. तेलुगू भाषिक प्रदेश वेगळा करण्यात आला. आणि आंध्र प्रदेश आंध्र राज्य म्हणायला आंध्र भाषिक प्रदेश वेगळा केला गेला. तशा प्रकारे या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये दंगली झाल्या किंवा यांनी उपोषण केलं त्याचा परिणाम असा झाला की आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीची घोषणा केंद्र सरकारला त्यावेळी करावी लागलेली होती. मग त्याची राजधानी त्यावेळी कोणती केली हे पण लक्षामध्ये ठेवा. तर त्यावेळी याची राजधानी होती कर्नूल. याची राजधानी कर्नूल होती.
आणि राज्याचं उच्च न्यायालय त्यावेळी जे स्थापन करण्यात आलं ते उच्च न्यायालय होतं गुंटूर ह्या ठिकाणी. गुंटूर या ठिकाणी उच्च न्यायालय होतं. राजधानी कर्नूल आणि उच्च न्यायालय गुंटूर या ठिकाणी होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आंध्र प्रदेशाच्या स्थापनेची घोषणा झाली आणि 1953 मध्ये त्याची निर्मिती सुद्धा झालेली दिसते. त्याच्यानंतर 1953ला राज्य पुनर्रचना समिती नेमण्यात आली. आता ही राज्य पुनर्रचना समिती काय होती याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. राज्य पुनर्रचना समिती. राज्य पुनर्रचना समिती कधी घोषणा करण्यात आलेली होती? 1953 मध्ये. याची घोषणा झाली 22 डिसेंबर 1953 मध्ये याची घोषणा करण्यात आली. ठीक आहे. राज्य पुनर्रचना समितीची घोषणा करण्यात आली. समितीची नेमणूक झाली पुढच्या कालावधीमध्येच डिसेंबर 1953 मध्येच. या समितीने आपला अहवाल कधी सादर केला याचा जर तुम्ही विचार केला तर अहवाल या समितीचा सप्टेंबर 1955 मध्ये. अहवाल सप्टेंबर 1955 मध्ये सादर झाला. या समितीचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली होते. अध्यक्ष फजल अली किंवा फाजल अली असंही म्हणा. फजल अली हे अध्यक्ष होते या समितीचे. आपल्याला जर विचारलं त्याच्यावरती प्रश्नही येतात. तर राज्य पुनर्रचना समिती नेमली डिसेंबर 1953 मध्ये. अहवाल आला सप्टेंबर 1955 मध्ये. अध्यक्ष कोण होते? तर फजल अली हे अध्यक्ष होते. आता याला फाजल अली समिती या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मग या समितीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होता याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं याच्यामध्ये हृदयनाथ कोंझरू आणि के.एम. पन्नीकर, पंडित हृदयनाथ कोंझरू आणि के.एम. पन्नीकर हे सदस्य होते या समितीमध्ये. अध्यक्ष फाजल अली, त्याच्यामध्ये सदस्य पंडित हृदयनाथ कोंझरू, के.एम. पन्नीकर या सदस्यांचा समावेश. अभ्यासासाठी विषय कोणता होता? आपण सुरुवातीला ABCD हे गट अभ्यासलाय. तर त्याच्याबद्दल यांना शिफारशी करायच्या होत्या. काय शिफारशी करायच्या होत्या त्याचा आपण विचार करूयात. यांना अभ्यासासाठी विषय दिलेला होता की राज्यांची रचना आपल्याला करायची आहे, पण राज्यांची पुनर्रचना करताना जे आपले ABCD हे जे गट आहेत, ABCD गट, तर यांची पुनर्रचना कशी करावी लागेल हे तुम्ही अभ्यास करून आपल्याला सुचवायचं. शिवाय आणि हे सगळं करत असताना यांची पुनर्रचना तर करायचीच आहे आणि ही पुनर्रचना करत असताना भाषिक आधारावरती राज्यांची मागणी सुद्धा लोकांची पूर्ण झाली पाहिजे. भाषिक आधारावर राज्यांची मागणी जी होती आपल्या देशामध्ये ती भाषिक आधारावर राज्यांची मागणी पूर्ण सुद्धा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा, अभ्यास करा, आम्हाला शिफारशी सुचवा. आणि मग हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा असं समितीला सांगितलं की हे सगळं करताना भौगोलिक परिस्थिती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. कारण भौगोलिक परिस्थिती महत्त्वाची ठरेल आणि त्या ठिकाणी आर्थिक विकास कोणत्या प्रकारे होईल हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे सगळी परिस्थिती तुम्ही लक्षात घेऊन आम्हाला अहवाल सादर करायचा आहे असं राज्य पुनर्रचना समितीला सांगितलं, फाजल अली समितीला सांगितलं. या समितीनं सप्टेंबर 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला. तर समितीने शिफारशी काय केल्या, समितीला काय काय सांगितलं होतं, ABCD गटाची पुनर्रचना कशी करता येईल. आपण सुरुवातीला ABCD गट अभ्यासलाय. या समितीने सांगितलं हा जो ABCD गट आहे तो रद्द करून टाका. समितीची शिफारस ABCD गट
रद्द करून टाका. आता पहा, मग एबीसीडी गट रद्द करून करायचं काय? त्यांनी पुढे सांगितलं की एबीसीडी गट रद्द करा आणि एबीसीडी गट रद्द करून 16 नवीन राज्य निर्माण करावीत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करावी. हा गट रद्द करायचा आपण म्हणूयात आणि 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करायचे. अशा प्रकारची शिफारस राज्य पुनर्रचना समितीने केली. लक्षात येतं, या मागणीवरती विचार केला गेला आणि भारतीय संविधानामध्ये आपल्याला पुढे सुधारणा झालेली दिसत आहे. मग एक घटना दुरुस्ती केली. 5वी घटना दुरुस्ती झाली 1955 मध्ये. आता ती घटना दुरुस्ती काय आहे याचा आपल्याला विचार करायचा. त्याच्या आधी पहा, थोडीशी आपण रिव्हिजन करूयात. या ठिकाणी राज्य पुनर्रचना समिती 1953 ला नेमली. अहवाल आला सप्टेंबर 1955 मध्ये आणि अध्यक्ष फाजल अली होते. सदस्य कोण कोण होते पहा, पंडित हृदयनाथ कुंझरू, के.एम. पन्नीकर हे सदस्य होते राज्य पुनर्रचना समितीचे. या समितीकडे अभ्यास विषय कोणता सोपवलेला होता तर राज्यांची रचना करायची. राज्यांची रचना करताना आपले पूर्वीचे जे एबीसीडी गटामध्ये आपण रचना केलेली आहे त्यांची पुनर्रचना कशी करायची हे तुम्ही आम्हाला सुचवायचं आहे. शिवाय हे सगळं करत असताना भाषिक आधारावर राज्यांची मागणी सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या प्रदेशाचा त्या राज्याचा आर्थिक विकास कसा होईल हे लक्षात घेऊन तुम्ही राज्यांची पुनर्रचना करायची आहे. त्याचा अभ्यास करा, आम्हाला अहवाल पाठवा असं या समितीला सांगण्यात आलेलं होतं. या समितीनं सगळी परिस्थिती लक्षामध्ये घेतली आणि आपल्या शिफारशी सप्टेंबर 1955 मध्ये सादर केल्या. त्याच्यामध्ये त्यांनी शिफारस केली की एबीसीडी हा जो गट आहे तो रद्द करा आणि 16 राज्यांनी 3 केंद्रशासित प्रदेशांची रचना करा, यांची निर्मिती करा. मग या मागणीवरती पुढे विचार केला आणि यामधून भारतीय संविधानामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसते. आता आपल्याला ही सुधारणा काय झाली हे पाहायचं आहे. पुढच्या पेजवरती आपण जाऊयात. आता याच्यामध्ये काय सुधारणा झाली ते पहा. एक घटना दुरुस्ती झाली. घटना दुरुस्ती कोणती झाली? 5वी घटना दुरुस्ती 1955. 5वी घटना दुरुस्ती 1955 करण्यात आली. आता ही घटना दुरुस्ती काय होती याचा आपल्याला विचार करावा लागतो. 5वी घटना दुरुस्ती 1955. 3 बदल कलम 3 याच्यामध्ये बदलण्यात आला. 55वी घटना दुरुस्ती आपण म्हणतोय 5वी घटना दुरुस्ती याच्यामध्ये कशामध्ये बदल करण्यात आला? कलम 3 मध्ये कलम 3 बदलण्यात आलं. आता याच्यामध्ये नवीन राज्य निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती कोणती असणार आहे याबद्दल उल्लेख होता. लक्षात आलं कोणत्या कलमामध्ये बदल करण्यात आला? कलम 3 याच्यामध्ये बदल झाला हे लक्षामध्ये ठेवायचं. कलम 3 मध्ये बदल झाला. बरं ठीक आहे, कलम 3 मध्ये बदल झाला. यामध्ये कशाचा समावेश होता? नवीन राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया कोणती असेल याबद्दल उल्लेख होता याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी नवीन राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया याबद्दल याच्यामध्ये उल्लेख होता. तशा प्रकारे 5वी घटना दुरुस्ती 1955 कलम 3 मध्ये बदल का आणि याच्यामध्ये कशाचा उल्लेख होता तर नवीन राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया कोणती असणार आहे याबद्दल या ठिकाणी उल्लेख केलेला दिसतो. आता घटना दुरुस्ती करण्यात आली. घटना दुरुस्तीनुसार एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. काय? राज्यांचं क्षेत्र बदलायचंय, सीमा बदलायची, नाव बदलायचं आहे. आपण या ठिकाणी म्हणूयात काय बदल केला गेला? आणखी राज्यांचे क्षेत्र, सीमा आणि नाव हे 3 बदलायचं आहे. आणि मग याच्यावर जर परिणाम होणार असेल
त्या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची करण्यात आली की राज्य विधिमंडळाला याच्याबद्दल विचार करावा लागेल. याच्याविषयी राज्य विधिमंडळाला विचारार्थ देण्यात येणारी मुदत निश्चित करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिले गेले. ही जी मुदत आहे हे निश्चित करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले. अशा प्रकारे कलम 3 5वी घटनादुरुस्ती 1955 आपण म्हटलं कलम 3 मध्ये बदल झाला. काय बदल झाला? नवीन राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया याच्यामध्ये सांगितली गेली. या घटनादुरुस्तीचा आपण विचार केला की जर राज्यांचं क्षेत्र, सीमा, नाव यांच्यावरती जर परिणाम होणार असेल, ते बदलणार असेल, तर जो केंद्रीय कायदा केला जाणार आहे त्यासाठी या राज्यांसाठी नवीन क्षेत्र, सीमा, नाव बदलण्यासाठी जो केंद्रीय कायदा केला जाईल त्याच्यामध्ये राज्यांचंही मत व्यक्त करावं लागेल. मग ते व्यक्त करण्यासाठी त्यांच्या विचारार्थ देण्यात येणारी मुदत किती असेल हे सांगण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला. मग ही मुदत जास्तीत जास्त किती ठेवता येते याचा जर तुम्ही विचार केला सध्या तर 6 महिने देता येते सध्याच्या कालावधीनुसार. तर हे त्यावेळीची घटनादुरुस्ती, पण सध्याचा विचार केला तर 6 महिन्याची जास्तीत जास्त मुदत येते. तर अशा प्रकारे राज्य विधिमंडळाला सुद्धा विचारार्थ त्या ठिकाणी काही मुदत दिली जाते. आणि राज्य विधिमंडळाने जरी काही मत सुचवलं तर ते मत मात्र बंधनकारक नसतं संसदेवरती. लक्षात आलं? तर अशा प्रकारे 5वी घटनादुरुस्ती 1955 आपण जो उल्लेख केला, राज्य पुनर्रचना समितीनं ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीच्या आधारावर ही घटनादुरुस्ती. आणखी एक घटनादुरुस्ती महत्वाची ठरत आहे. कोणती? 7वी घटनादुरुस्ती 1956. त्याचाही आपण विचार करूया. सातवी घटनादुरुस्ती 1956. या घटनादुरुस्तीचा विचार करा. आता या घटनादुरुस्ती कशी महत्वाची आहे. आता राज्य पुनर्रचना समिती, फाजल अली समितीने सांगितलं होतं ABCD गट रद्द करून टाका. 16 राज्य 3 संघराज्य प्रदेशाची निर्मिती करा, असं फाजल अली समिती किंवा राज्य पुनर्रचना समिती आपल्याला सांगते. आता 7वी घटनादुरुस्ती 1956 करण्यात आली. आता पहा, यावेळी जी राज्य अस्तित्वात होती म्हणजे थोडक्यात भाग ABCD असं आपण म्हणूयात. यावेळी ABCD भाग ABCD ही राज्य अस्तित्वात, आपण ABCD गट पाहिला, तर हे वर्गीकरण रद्द केलं गेलं. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार हे वर्गीकरण ABCD हे वर्गीकरण रद्द करण्यात आलं? 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार हे वर्गीकरण रद्द करण्यात आलं. लक्षात ठेवायचं, ABCD हे राज्यांचं वर्गीकरण रद्द झालं. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? कोणत्या घटनादुरुस्तीनुसार रद्द झालं? 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार रद्द झालं. मग आता 1956 मध्ये भारताचं क्षेत्र कसं असणार होतं त्याचा आपण विचार करूया. किती राज्य? भारताचं क्षेत्र 1956 मध्ये कसं असणार होतं पहा. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारची रचना होती 1956 मध्ये. भारताचं क्षेत्र कसं होतं? आंध्र प्रदेश, हैदराबाद राज्यामधील तेलुगू भाषिक क्षेत्र आंध्र राज्यात समाविष्ट केलं गेला आणि आंध्र प्रदेश राज्याची स्थापना या ठिकाणी केली गेली. त्याच्यानंतर येतो आसाम, आंध्र प्रदेश झाला आसाम. त्याच्यानंतर येतो बिहार, त्यानंतर आहे बॉम्बे. आता बॉम्बेचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं की पहिली 2 राज्य एकत्र होती. सौराष्ट्र राज्य, कच्छ राज्य यांचा मुंबई राज्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. तर या ठिकाणी कोणकोणत्या राज्यांचा समावेश होता? 1956चं क्षेत्र कसं होतं ते पहिल्यांदा पहा. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, बॉम्बे,
जम्मू आणि काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 14 राज्य 1956 मध्ये अस्तित्वामध्ये होती. आणि संघराज्य प्रदेश किती होते पहा. अंदमान आणि निकोबार बेटं, दिल्ली, हिमाचल प्रदेश, लॅकदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी बेटं, त्यानंतर मणिपूर, त्रिपुरा. अशा प्रकारे 6 केंद्रशासित प्रदेश आणि 14 राज्य ही कधीची रचना आहे याचा जर तुम्ही विचार केला तर 1956 मधील भारताचं क्षेत्र कसं होतं तर असं होतं पहा. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 1956 मधील भारताचे क्षेत्र. तर हे भारताचं क्षेत्र 1956. 1950चं आपण पाहिलं याच्या अगोदर. आता 1956 मध्ये 7वी घटनादुरुस्ती 1956 झालेली आपल्याला दिसून येतात. आता काय झालं तर ABCD हे गट रद्द करून टाकण्यात आले. कोणत्या घटनादुरुस्त्यांमुळे रद्द झाले? 7वी घटनादुरुस्ती. आणि मग 14 राज्य आणि 6 संघराज्य प्रदेशामध्ये तुम्हाला याचं पुनर्संघटन झालेलं दिसत आहे 1956 मध्ये. लक्षात आलं? 1956चं भारतातील क्षेत्र कोणतं होतं या प्रकारे होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. आता 1956ची दुरुस्ती झाली. आता यावेळी अस्तित्वात असलेली जे राज्य आहेत हे वर्गीकरण रद्द केलं हे आपण पाहिलं. 14 राज्य, 6 संघराज्य प्रदेश यांच्यामध्ये पुनर्रचना त्याची झालेली आपल्याला दिसून येते. पण आत्ता सध्या जर विचार केला तर राज्याशी संबंधित कोणता भाग बाकी आहे सध्याचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येते या ठिकाणी सध्या राज्याशी संबंधित किंवा नवीन पेजवरती घेऊयात आपण. राज्याशी संबंधित भाग 6 तुम्हाला दिसतो. तुम्ही जर आता पाहिलं राज्यघटनेमध्ये जर जाऊन तर भाग 6 हा राज्यांच्या संबंधित आहे सध्या आत्ता. आणि भाग 8 तुम्हाला दिसतो केंद्रशासित प्रदेशांचा. केंद्रशासित प्रदेश हे 2 भाग आपल्याला असलेले दिसतात. भाग 8 मध्ये जर तुम्ही गेलात आणि जाऊन पाहिलं आत्ता तर तुम्हाला दिसतं की भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भाग 8 अशा प्रकारे रचना आपल्याला दिसून येते. लक्षात येतं? भाग 6 मध्ये राज्य आणि भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश तुम्हाला सध्या दिसून येतात. अशा प्रकारे 1956 7वी घटनादुरुस्ती 1956 झाली आणि त्याच्यानुसार काही बदल घडून आले. तर अशा प्रकारे ABCD गट हा रद्द झाला. 14 राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश यांच्यामध्ये पुनर्रचना झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात येतं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण राज्यांची निर्मिती कोणकोणत्या प्रकारे झाले याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पहा, सुरुवातीला मुंबई राज्याचा आपण विचार करूयात. मुंबई राज्य कोणत्या प्रकारे त्यावेळी रचना होती, कशा प्रकारे आंदोलन झालं याचा आपण विचार करूयात. मुंबई राज्य गुजराती विद्यार्थ्यांनी मुंबई राज्यामध्ये आंदोलन सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि महागुजरात चळवळ पण त्यावेळी सुरू झालेली होती. आणि महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार चालू होता. आणि मग 1960 मध्ये आपल्याला सांगता येईल 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात एकमेकांपासून वेगळे झालेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारे बॉम्बे हे त्यावेळी जे राज्य होतं आपण जे पाहिलं तर बॉम्बे राज्यातून गुजरात हे राज्य वेगळं झालं. गुजरात राज्य आणि सुरुवातीची जे आपण म्हटलं होतं 14 राज्य होती तर देशातलं 15वं राज्य म्हणून गुजरात राज्याची निर्मिती झाली. 15वे राज्य. 14 राज्य आपण पाहिली, 6 केंद्रशासित प्रदेश. मग पुढच्या कालावधीमध्ये आपण उल्लेख केला की कशा प्रकारे बॉम्बे राज्यामधून
गुजरात भाषिक क्षेत्र जे होतं ते वेगळं झालं आणि त्या ठिकाणी गुजरात म्हणून याची नवीन राज्याची निर्मिती, 15वं राज्य म्हणून गुजरात राज्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसत आहे. मग बॉम्बे राज्याचा उरलेला जो भाग होता त्या भागाला आपण महाराष्ट्र म्हणतो. लक्षात आलं? तर तोच भाग महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो. अशा प्रकारे मग पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतं की अहमदाबाद ही गुजरात राज्याची राजधानी झालेली आपल्याला दिसून येते. तशा प्रकारे या बॉम्बेमधून गुजरात भाषिक प्रदेश वेगळा झाला आणि गुजरात हे देशातलं 15वं राज्य बनलं आणि उरलेलं जे राज्य होतं बॉम्बेमधनं गुजरात वेगळं झाल्यानंतर त्याला आपण महाराष्ट्र म्हणायला सुरुवात केलेली आहे. आता आपण दादरा आणि नगर हवेलीचा विचार करूया. दादरा नगर हवेली. दादरा आणि नगर हवेली आता पहा, दादरा आणि नगर हवेलीचा जर विचार केला तर 10वी घटनादुरुस्ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. 10वी घटनादुरुस्ती 1961 मध्ये याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. दहावी घटनादुरुस्ती 1961 याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. केंद्रशासित प्रदेश याचा दर्जा मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आणखी आपल्याला सांगता येईल की गोवा या राज्याविषयी. गोवा एक एक आपण पाहूयात कशा प्रकारे. गोवा गोव्याचा विचार केला तर गोव्यावरती लष्करी कारवाई आपण केलेली होती. तर ती कधी केली? 18 डिसेंबर 1961 मध्ये याच्यावरती लष्करी कारवाई केली. 18 डिसेंबर 1961 मध्ये या गोव्यावरती लष्करी कारवाई आपण केलेली होती आणि गोव्याच्या सर्व सीमा आपल्या ताब्यामध्ये आपण त्यावेळी घेतलेल्या होत्या. त्यावेळी जे संरक्षण मंत्री होते त्यांचं नाव पण लक्षात ठेवा. त्यावेळेचे संरक्षण मंत्र्यांचं नाव होतं कृष्ण मेनन. कृष्ण मेनन हे संरक्षण मंत्री होते. गोवा ज्यावेळी आपण ताब्यात घेतला त्यावेळी कृष्ण मेनन हे संरक्षण मंत्री होते आणि ते लष्करी कार्यवाहीसाठी आग्रही होते. पण 19 डिसेंबर 1961 ला त्या ठिकाणी पोर्तुगीजांचा एक गव्हर्नर होता. त्याचं नाव होतं वासाल द सिल्वा. वासाल द आपल्याला कधी विचारलं की ज्यावेळी गोवा आपल्या ताब्यामध्ये आला त्यावेळी पोर्तुगीजचा गव्हर्नर कोण होता? तर वासाल द सिल्वा असं त्याचं नाव होतं. आणि 19 डिसेंबर 1961 ला तर त्यांनी आपल्या देशामध्ये त्या सामिलीकरणाच्या दस्तऐवजावरती सही केलेली होती. शरणागती पत्करली होती भारतासमोर. अशा प्रकारे आणि मग शरणागती यांनी पत्करली आणि भारतासमोर त्यांनी आत्मसमर्पण केलेलं होतं. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. मग पुढच्या कालावधीमध्ये याला संघराज्य प्रदेश बनवलं गेलं. मग त्यासाठी आपल्याला एक घटनादुरुस्ती करावी लागली. ती घटनादुरुस्ती होती 12वी घटनादुरुस्ती 1962. बारावी घटना दुरुस्ती 1962 ही घटना दुरुस्ती. आता ह्या घटना दुरुस्तीचं महत्त्व आहे आपल्याला सांगता येईल की गोवा, दमण आणि दीव यांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? लक्षात आलं? गोवा आणि दमण आणि दीव. गोवा, दमण व दीव यांचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश 12वी घटनादुरुस्ती 1962 आपण म्हणतो. याच्यानुसार गोवा, दमण आणि दीव यांचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश केला गेला. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जे म्हणतो की एखादं राज्य परकीय प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतो तर सुरुवातीला त्याला केंद्राच्या नियंत्रणाखाली ठेवलं जातं. मग 1962 मध्येच गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला होता. लक्षात आलं?
त्याच्यानंतर पुढे 14वी घटनादुरुस्ती 1962चा आपल्याला विचार करावा लागेल. ही घटनादुरुस्ती सुद्धा महत्त्वाची होती की हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमन दीव, पुदुच्चेरी असे काही जे संघराज्य प्रदेश होत्या त्यांच्यासाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली हे आपल्याला विचारलं तर 14वी घटनादुरुस्ती 1962. त्याचाही आपण विचार करूयात. काय झालं होतं 14वी घटनादुरुस्ती 1962 नुसार. चौदावी घटनादुरुस्ती 1962. या घटनादुरुस्तीनुसार लक्षात ठेवायचं काय काय झालेलं होतं की कोणाकोणाला त्या ठिकाणी कोणत्या संघराज्य प्रदेशांना विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली होती. या ठिकाणी पहा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमन व दीव हे संघराज्य प्रदेश. लक्षात आलं? हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमन व दीव आणि आणखी एक आहे पुदुच्चेरी. पुदुच्चेरी हे सगळे हे जे संघराज्य प्रदेश आहेत या संघराज्य प्रदेशांसाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली होती. विधिमंडळ व मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे 14वी घटनादुरुस्ती 1962 याच्यामध्ये आपल्याला विचारतील की हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमन व दीव आणि पुदुच्चेरी या राज्यांसाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाची तरतूद या 14वी घटनादुरुस्ती 1962 नुसार करण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जो गोव्याचा आपण अभ्यास करतोय ते 1987 मध्ये म्हणजे साधारणपणे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 1987 मध्ये याला राज्याचा दर्जा मिळाला. राज्याचा दर्जा प्राप्त झाला. राज्याचा दर्जा प्राप्त झाला 1987 मध्ये. लक्षात आलं? गोव्याला राज्याचा दर्जा कधी प्राप्त झाला? 1987 मध्ये. मग 56वी घटनादुरुस्ती 1987 करण्यात आली आणि गोवा विधानसभा जी होती तिची सदस्य संख्या किमान 30 एवढी ठेवली गेलेली होती. लक्षात आलं? त्याच्यानंतर आता आपण पॉंडिचेरीचा विचार करूयात, ज्याला पुदुच्चेरी असं म्हणतात. पहा आता पुदुच्चेरी हे नाव कधी बदललं हे पण आपण अभ्यासलं काल. नावामध्ये झालेला बदल पुदुच्चेरी. आता या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे भारतीय संघराज्यात पुदुच्चेरीचा समावेश कधी केला गेला हे पहिल्यांदा लक्षामध्ये घ्यायचं आहे. 14वी घटनादुरुस्ती 1962 पुदुच्चेरीचा भारतीय संघराज्यात समावेश झाला. मग ते चौदावी घटनादुरुस्ती 1962 भारतीय संघराज्यात समावेश झाला पुदुच्चेरीचा. तर याच्यावरती फ्रान्सचं आधिपत्य होता. म्हणजे कोणाच्या तर ताब्यात असणार आहे? फ्रान्सचं आधिपत्य होतं. आणि मग 14वी घटनादुरुस्ती 1962 नुसार याचा आपल्या संघराज्यामध्ये सामील करून केलं गेलं. सामील त्याला करून घेतलं गेलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे आता पुदुच्चेरी हा जो प्रदेश होता आपण म्हटलं की फ्रान्सकडून तह करून आपण काही प्रदेश मिळवले होते. काल मी तुम्हाला सांगितलं होतं कराईकल, माहे, यनम हे प्रदेश होते. पहा कराईकल, माहे, यनम हे प्रदेश होता आणि या 3 प्रदेशांना मिळून पुदुच्चेरी असं म्हटलं जातं. पहा पॉंडिचेरी या 3 प्रदेशांना, ही 3 प्रदेश आपण फ्रान्सकडून तह करून मिळवलेले होते. तहाने प्राप्त केलेले होते फ्रान्सकडून.
यालाच पुदुच्चेरी असं म्हटलं गेलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. ना आपण म्हणतो 14वी घटनादुरुस्ती 1962 अन्वये पुदुच्चेरीचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश झाला. अशा प्रकारे तहाने हे 3 प्रदेश भारतीय संघराज्यात सामील केले गेले, त्यालाच पुदुच्चेरी हे नाव दिलं गेलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर पुढच्या भागाचा आपण विचार करूयात. नागालँड. नागालँड. नागालँडचा आपण विचार करूयात आता. आसामचा एक भाग होता नागालँड. त्या ठिकाणी नागा जमातीचे लोक राहत होते. हा जो होता तो आसामचा भाग होता. आसामचा भाग. या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांना आपण म्हणतो नागा जमात. यांनी मोठ्या प्रमाणावरती विरोध केला. यांना नवीन राज्याची निर्मिती पाहिजे होती. त्यांची सांस्कृतिक ओळख त्यांना टिकवून ठेवायची होती. या उद्देशाने ती चळवळ केली आणि अतिशय उग्र आंदोलन यांनी केलं. आणि मग या उग्र आंदोलनामुळे त्यांची मागणी मान्य झालेली होती. आणि मग 1963 मध्ये नागालँड हे राज्य वेगळं करण्यात आलं. नागालँड हे वेगळं राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. आणि मग नागालँड हे देशातलं 16वं राज्य बनलं. 16वं राज्य नागालँड हे देशातलं 16वं राज्य. 15वं राज्य गुजरात बनलं होतं, 16वं राज्य नागालँड बनलं. लक्षात आलं. त्यानंतर येतो क्रमांक पंजाबचा. पंजाबचा आपण पाहू. पंजाबचा जर विचार केला तर अकाली दल हे महत्वाचा घटक आहे. त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती नवीन पंजाब राज्याची. आपण पाहूयात पंजाब. पंजाब पंजाब राज्याचा जर विचार केला तर याची मागणी 47-48 मधून आपल्या देशामध्ये सुरू झालेली होती. मागणी कोणी सुरू केली होती? अकाली दलानं मागणी सुरू केली. या ठिकाणी शीख समाजाची जी अस्मिता होती त्याच्या माध्यमातून मागणी केली जात होती पंजाबच्या नवीन राज्याची. म्हणजे शिखांसाठी वेगळं राज्य पाहिजे अशी मागणी सुरू झाली. आणि पुढच्या कालावधीमध्ये पंजाबी भाषेच्या आधारावरती वेगळं राज्य निर्माण करावं असं सुद्धा त्या ठिकाणी सरकारने म्हटलेलं होतं. आणि मग पंजाब आणि हरियाणा यांना वेगवेगळं केलेलं आपल्याला दिसतं. दोघांना, पंजाब आणि हरियाणा या दोघांचा जर विचार केला तर यांना 1966 मध्ये वेगळं केलं. पहा, 1966 मध्ये वेगळे करण्यात आले. 1966 मध्ये. लक्षात आलं. पंजाब मधलं जे हिंदी भाषिक क्षेत्र होता ते वेगळं काढलं, त्याला नाव दिलं हरियाणा. लक्षात आलं. आणि मग हरियाणा हे देशातलं 17वं राज्य बनलेलं होतं. हे जे आहे हरियाणा हे 17वं राज्य बनलं. पंजाबमधून हिंदी भाषिक क्षेत्र वेगळं काढलं, त्याला नाव दिलं हरियाणा. तशा प्रकारे. आणि मग चंदीगड हा संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आला. कारण पंजाब आणि हरियाणा या दोघांनाही असं वाटत होतं की चंदीगड आपली राजधानी असावी. म्हणजे वादाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं. मग त्या ठिकाणी चंदीगडला संघराज्य प्रदेश बनवण्यात आलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ह्या 2 राज्यांची संयुक्त राजधानी चंदीगड. लक्षात आलं. तर अशा प्रकारे एक संघराज्य प्रदेश आणि 2 राज्य यांची संयुक्त राजधानी आपण चंदीगड म्हणून सांगतो. त्यानंतर आपल्याला हिमाचल प्रदेशाचा विचार करावा लागतो. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. आता पंजाबमधून जे पहाडी भाषा बोलणारे लोक होते त्यांना हिमाचल प्रदेशाच्या रूपानं वेगळं करण्यात आलं. लक्षात आलं. पंजाबमधून आपल्याला म्हणता येईल कुठून आलं आहे? पंजाब
मधून पहाडी भाषा बोलणारे लोक, पहाडी भाषा बोलणारे लोक. तर हिमाचल प्रदेशाच्या रूपाने त्यांना वेगळं केलं गेलं. आता सुरुवातीला हिमाचल प्रदेशाची निर्मिती झाली, त्यावेळी हा केंद्रशासित प्रदेश होता. हिमाचल आपण म्हणूयात सुरुवातीच्या कालावधीमध्ये हा केंद्रशासित प्रदेश होता. केंद्रशासित प्रदेश सुरुवातीच्या कालावधीमध्ये विचार केला तर केंद्रशासित प्रदेश होता. आणि मग हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम 1970 आला आणि त्याच्यानुसार त्याला हा जो संघराज्य प्रदेश होता त्याला राज्याचा दर्जा दिला गेलेला दिसतो. आणि हिमाचल प्रदेश हे पुढच्या कालावधीमध्ये 18वं राज्य बनलं. 18वं राज्य. आपण काय म्हटलं पहा, सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर एक अधिनियम आणण्यात आला. त्या अधिनियमाला असं म्हटलं गेलं की हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम 1970चा. अधिनियम कधीचा होता? अधिनियम आणला हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम 1970 आणि या अधिनियमानुसार या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि हिमाचल प्रदेश हे 18वं राज्य बनलेलं होतं. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हिमाचल प्रदेशानंतर आता आपण मणिपूर राज्याविषयी पाहूयात. 19वे राज्य आहे मणिपूर. मणिपूर आपण सुरुवातीलाच उल्लेख केला. 19वे राज्य 1972 मध्ये भारतातलं 19वे राज्य म्हणून मणिपूर राज्याची स्थापना झाली. कधी स्थापना झाली? 1972 मध्ये. कितवं राज्य म्हणून स्थापना झाली? 19वे राज्य म्हणून स्थापना झाली. 19वे राज्य या ठिकाणी मणिपूरची स्थापना झालेली आपल्याला दिसते. यासाठी एक अधिनियम आला होता. तो अधिनियम होता ईशान्य क्षेत्र अधिनियम 1971. एक अधिनियम आला होता याच्यासाठी. त्या अधिनियमाचं नाव होतं ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम. पुनर्रचना अधिनियम हा अधिनियम 1971 सालचा होता. अधिनियम 1971 सालचा अधिनियम होता. या अधिनियमानुसार याची 1972 मध्ये 19वे राज्य म्हणून स्थापना झाली. सुरुवातीला हा संघ राज्य प्रदेश होता आणि मग हा अधिनियम आला ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम 1971. आणि मणिपूर आणि त्रिपुरा हे जे दोन संघ राज्य प्रदेश होते त्यांना या अधिनियमान्वये राज्यांचा दर्जा दिलेला होता. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे मणिपूर हे आपल्या देशातलं 19वे राज्य बनलेलं होतं. आता आपण त्रिपुरा याचा विचार करूया. त्रिपुरा त्रिपुराचा जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेश होता आणि हा 20वे राज्य म्हणून याला मान्यता मिळाली 1972 मध्ये. विसावे राज्य आपल्या देशातल्या 20वे राज्य कधी मिळाली मान्यता? 1972 मध्ये याला मान्यता मिळाली. तशा प्रकारे सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश आणि मग पुढे याचा विकास झाला म्हणून याचं राज्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. 1972 मध्ये त्रिपुराला 20वे राज्य म्हणून मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. आता झाली 20 राज्य. आता पुढे आपण पुढच्या याचा विचार करत मेघालय. त्याचं नाव आहे मेघालय. मेघालय मेघालयचा विचार करा. आता या ठिकाणी सुरुवातीला एक घटना दुरुस्ती केलेली होती 1969 मध्ये. ती होती 22वी घटना दुरुस्ती. 22वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीनुसार काय केलं की आसामपासून मेघालय या नवीन स्वायत्त राज्याची निर्मिती सुरुवातीला केली 1969 मध्ये. सुरुवातीला पहा स्वायत्त राज्य मेघालय या नवीन स्वायत्त राज्याची स्थापना सुरुवातीला आसाम पासून झाली. आसाम पासून मेघालय
या स्वायत्त राज्याची स्थापना, स्वायत्त राज्य, सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्वायत्त राज्य म्हणून याची स्थापना झालेली होती. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अशी स्थापना करण्यात आलेली होती? 22वी घटनादुरुस्ती 1969. 22वी घटना दुरुस्ती 1969 अन्वये अशा प्रकारे सुरुवातीला स्वायत्त राज्याची स्थापना करण्यात आली. याला पूर्ण राज्याचा दर्जा कधी दिला गेला? 1972 मध्ये. आपल्याला जर कधी विचारलं मेघालयला पूर्ण राज्याचा दर्जा कधी प्राप्त झाला, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पूर्ण राज्याचा दर्जा 1972 मध्ये प्राप्त झाला. यासाठी सुद्धा एक अधिनियम आणला होता. त्या अधिनियमाचं नाव होतं ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम 1971. त्याच्यानुसार 1972 मध्ये मेघालय याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला आणि मेघालय हे 21वे राज्य बनलं. पहा, 21वा. तशा प्रकारे या ठिकाणी 21वे राज्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येतो मेघालयचा. आता पुढे आपण विचार करूयात सिक्कीमचा. सिक्कीमचा कालही आपण विचार केला होता. चोग्याल घराण्याचं राज्य कसं होतं ते. सिक्कीम, सिक्कीम सिक्कीमचा विचार केला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये सहयोगी राज्य म्हणून दर्जा मिळाला होता. त्यासाठी 35वी घटनादुरुस्ती 1974 करण्यात आलेली होती. याला सुरुवातीला सहयोगी राज्य म्हणून दर्जा प्राप्त झाला. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये हा दर्जा प्राप्त झाला? 35वी घटनादुरुस्ती 1974 अन्वये याला सहयोगी राज्य म्हणून दर्जा प्राप्त झालेला होता. लक्षात आलं, भारतीय संघराज्याचा सहयोगी. का? आपण तो प्रदेश सुरुवातीला भारतीय प्रदेशात भारतीय आपल्या संघराज्यामध्ये सामील नव्हता आणि तो आपण आपल्या संघराज्यामध्ये नव्यानं सामील केला होता, पण सुरुवातीला त्याला सहयोगी राज्य म्हणून दर्जा दिलेला होता. आणि मग सुरुवातीला त्याच्यावरती काही बंधनं टाकली, अटी टाकल्या. यासाठी परिशिष्ट 10 नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आपल्याला जर विचारलं की सिक्कीमसाठी राज्यघटनेमध्ये कोणत्या नव्या परिशिष्टाची निर्मिती करण्यात आलेली होती किंवा कोणतं परिशिष्ट नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं होतं, तर याच्यासाठी 10वं परिशिष्ट नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं होतं. 10वे परिशिष्ट नव्यानं निर्माण करण्यात आलेलं होतं. सिक्कीम हे भारतीय संघराज्याचं सहयोगी राज्य बनलं आणि मग त्याच्यासाठी ज्या अटी होत्या, ज्या शर्ती होत्या, तर त्याच्यासाठी परिशिष्ट 10 हे आपल्या राज्यघटनेमध्ये नव्यानं समाविष्ट केलं गेलेलं होतं. पुढं मग आणखी एक घटनादुरुस्ती झालेली आपल्याला दिसतं. ती घटनादुरुस्ती आहे 36वी घटनादुरुस्ती 1975. 36वी घटनादुरुस्ती 1975 ही झालेली आपल्याला दिसून येते पुढच्या कालावधीमध्ये. आणि मग सिक्कीम हे भारताचं 22वं राज्य बनलं या घटनादुरुस्तीनुसार. या ठिकाणी परिशिष्ट 10 निर्माण करण्यात आलेलं होतं, हे रद्द केलं. पुढच्या कालावधीमध्ये हे परिशिष्ट रद्द केलं. 36वी घटनादुरुस्ती 1975 नुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यामध्ये पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पूर्ण राज्याचा दर्जा. आणि याला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला की त्याचं 10वं परिशिष्ट रद्द करण्यात आलं. पूर्ण राज्याचा दर्जा त्याला प्राप्त झालेला होता. आणि सिक्कीम कितवं राज्य बनलं? तर 22वं राज्य बनलं. पहा, अशा प्रकारे हे 22वं राज्य. त्यानंतर येतं मिझोराम. आता मिझोरामचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सुद्धा एक अधिनियम आहे आणि त्या अधिनियमानुसार मिझोरामला 23वा राज्याचा दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतो.
मग तो अधिनियम कोणता आहे त्याचा आपण विचार करूयात. मिझोराम. मिझोराम आपण म्हटलं की एक अधिनियम, त्या अधिनियमाचं नाव आहे मिझोराम राज्य अधिनियम 1986. मिझोराम राज्य अधिनियम 1986 या अधिनियमानुसार मिझोराम या राज्याला 23वा राज्याचा दर्जा मिळाला 1987 मध्ये. 1987 मध्ये अधिनियम 1986चा आणि याला 1987 मध्ये आपण म्हटल्याप्रमाणे कितव्या राज्याचा दर्जा मिळाला तर 23व्या राज्याचा दर्जा मिळाला. या ठिकाणी 23वे राज्य. तशा प्रकारे मिझोरामला 23वा राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. हे झालं 23वे राज्य. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशाचा आपण विचार करूयात. अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश याला 24वे राज्य म्हणून मान्यता मिळाली. कधी मिळाली होती? 1987 मध्ये. 1987 24वे राज्य म्हणून या अरुणाचल प्रदेशाला मान्यता मिळालेली होती. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं की 57वी घटनादुरुस्ती 1987चा आपल्याला विचार करावा लागतो. कारण 57वी घटनादुरुस्ती 1987 नुसार अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड यांच्या ज्या विधानसभा होत्या त्या विधानसभांमध्ये अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षित ठेवल्या गेलेल्या होत्या. त्याचाही अभ्यास आपल्याला पुढे करता येईल. पण या ठिकाणी आपल्याला सांगता येते की अरुणाचल प्रदेश हे आपल्या देशाचं 24वे राज्य बनलं 1987 मध्ये. लक्षात आलं. त्यानंतर गोव्याचा क्रमांक लागतो पहा. गोवा. गोव्याचा जर विचार केला तर याला 25व्या राज्याचा दर्जा देण्यात आला. कधी देण्यात आला? 1987 मध्ये. 1987 25वे राज्य म्हणून याला दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं. गोवा, दमण दीव पुनर्रचना अधिनियम आला होता 1987 ला आणि मग त्या अधिनियमानुसार 1987 मध्ये गोव्याला 25व्या राज्याचा दर्जा आपल्याला मिळालेला दिसतो. लक्षात आलं. आणि मग गोवा राज्यामध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये किमान सदस्य संख्या 30 असावी यासाठी घटनादुरुस्ती सुद्धा केलेली होती. ती घटनादुरुस्ती होती 56वी घटनादुरुस्ती 1987 आणि ती 56वी घटनादुरुस्ती 1987 जी होती त्याच्यानुसार असं ठरवलं गेलं की गोवा विधानसभा सदस्य संख्या ही किमान 30 असली पाहिजे किंवा इतकी ठरवली गेलेली होती. ते हे आहे 25वे राज्य. आता आपण 26व्या राज्याचा विचार करूया. त्याचं नाव आहे छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याचे किती आपण सुरुवातीला म्हटलं 26वे राज्य. हे आपल्या देशातलं 26वे राज्य. कोणत्या राज्यामधून निर्माण झालं होतं? मध्य प्रदेश राज्यामधून. हे राज्य मध्य प्रदेश राज्यामधून निर्माण झालेले होते. एक अधिनियम काढण्यात आलेला होता. मध्य प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2000 सालचा होता आणि मग 1 नोव्हेंबर 2000 मध्ये याची स्थापना झालेली होती. 1 नोव्हेंबर 2000 मध्ये याची स्थापना झालेली होती. तशा प्रकारे एक अधिनियम आला मध्य प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2000 आणि त्याच्यानुसार मग या 1 नोव्हेंबर 2000 ला छत्तीसगड राज्य हे 26वे राज्य म्हणून स्थापना झालेली दिसते. आता 27वे राज्य म्हणून कोणतं स्थापन झालं होतं त्याचा आपण विचार करूयात. त्याचं नाव आहे उत्तराखंड.
उत्तराखंड. उत्तराखंडचा विचार करा, कोणत्या राज्यातून निर्माण झालाय? उत्तर प्रदेश राज्यामधून. उत्तर प्रदेश, उत्तराखंड. कितवं राज्य आहे? 27वं आहे. 27वं राज्य म्हणजे याची स्थापना झाली होती त्या कालावधीमध्ये. आता पहा, एक अधिनियम आला, उत्तर प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2000 असं त्याचं नाव होतं. आणि मग 9 नोव्हेंबर 2000ला देशातलं 27वं राज्य म्हणून उत्तराखंड राज्याची स्थापना करण्यात आली. 9 नोव्हेंबर 2000 उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. पहा, उत्तर प्रदेश पुनर्रचना अधिनियम आला 2000 सालचा आणि त्याच्यामधून आपल्या देशातलं 27वं राज्य म्हणून 9 नोव्हेंबर 2000ला उत्तराखंड राज्याची निर्मिती झालेली होती. आता 28वं राज्य कोणतं स्थापन झालं होतं त्याचा विचार करूयात. त्याचं नाव आहे झारखंड. झारखंड त्याचं नाव आहे झारखंड. हे 28वं राज्य कोणत्या राज्यातून निर्माण झालं होतं? बिहार. 28वं राज्य कोणत्या राज्यातून? बिहार राज्यातून निर्माण झालेलं होतं हे राज्य. आणि त्यासाठी सुद्धा एक अधिनियम आला होता. त्या अधिनियमाचं नाव होतं बिहार पुनर्रचना अधिनियम 2000. आणि त्याच्यानुसार 28वं राज्य म्हणून झारखंड या राज्याची निर्मिती झाली 15 नोव्हेंबर 2000ला. नोव्हेंबर 2000ला याची 28वं राज्य म्हणून निर्मिती झाली. बिहार पुनर्रचना अधिनियम आला 2000ला आणि त्यापासून 28वं राज्य हे निर्माण झालेलं होतं 15 नोव्हेंबर 2000ला. लक्षात आलं? आणि शेवटचं एक राज्य निर्माण झालं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तेलंगणा. तेलंगणा कधी निर्माण झालं होतं तेलंगणा राज्य? 29वं राज्य आहे. कोणत्या राज्यातून निर्माण झालेलं होतं? आंध्र प्रदेश राज्यातून. कधी निर्माण झालं होतं? 2014 मध्ये निर्माण झालेलं होतं. आंध्र प्रदेश राज्यातून 29वं राज्य निर्माण झालेलं होतं आंध्र प्रदेश राज्यातून. आपण म्हटलं कधी निर्माण झालेलं होतं? 2014 मध्ये. लक्षात आलं? आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम आला आणि त्या अधिनियमानुसार या राज्याची स्थापना झालेली होती 2014 मध्ये. आपल्याला सांगता येतं 2 जून 2014 अधिनियम किती सालचा होता? हा अधिनियम 2014चा होता. आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम असं त्याला म्हटलं गेलं. त्या अधिनियमानुसार 2 जून 2014ला देशातलं 29वं राज्य म्हणून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती. आता तुम्ही म्हणाल 28 राज्य आहेत, मग 29वं कसं स्थापन झालं? बदल झालाय. अलीकडच्या कालावधीमध्ये जम्मू आणि काश्मीरचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचाही आपण विचार करू. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचं विभाजन झालं होतं. पहा, जम्मू व काश्मीर याचं विभाजन झालं होतं 2019 मध्ये. त्याचाही विचार करावा लागतो. मग हे राज्य पुढच्या कालावधीमध्ये ह्याच्यातून लडाख आणि जम्मू काश्मीर अशी 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले होते. हे कमी झालं. आता 28 राज्य आहे. लक्षात आलं? तर 5 ऑगस्ट 2019ला कलम 370 आपल्याला माहिती आहे, बहुचर्चित कलम. तर त्याच्यातल्या काही तरतुदी रद्द केल्या गेलेल्या होत्या आणि काश्मीरचा जो विशेष दर्जा आहे तो दर्जा काढून टाकलेला होता. 5 ऑगस्ट 2019 विशेष दर्जा काढून टाकण्यात आला. काश्मीरचा विशेष दर्जा जो देण्यात आला होता तो काढून टाकला गेलेला होता. अशा प्रकारे जम्मू आणि काश्मीर राज्याचं विभाजन झालं आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख अशा 2 नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली गेलेली होती. त्याच्यामुळे आता आपल्याला सांगता येतं की 28 राज्य. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग आपण सगळ्या राज्यांचा या ठिकाणी विचार केला, कशा प्रकारे स्थापना झाली
याचा विचार केला, आपण सगळ्या समित्यांचा विचार केला या ठिकाणी. आता सगळ्यात शेवटी एक रिव्हिजन म्हणून आपण राज्यांच्या निर्मितीचा क्रम, सुरुवातीला किती 14 राज्य 6 संघराज्य प्रदेश होते असं आपण पाहिलं होतं 1956ला. 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार आपण त्याचा विचार केला होता. आता आपण सध्या त्या 14 राज्यानंतर पुढच्या राज्यांची स्थापना कशी झाली याचा विचार करूयात. कोणकोणती राज्य आहेत क्रमाने लावा म्हटलं तर आपल्याला माहिती पाहिजे. गुजरात हे 15वं राज्य आहे, नागालँड 16वं आहे, हरियाणा 17वं राज्य आहे, हिमाचल प्रदेश 18वं राज्य आहे, मणिपूर 19वं राज्य आहे, त्रिपुरा 20वं आहे, मेघालय 21वं राज्य, सिक्कीम 22वं राज्य, त्याच्यानंतर मिझोराम हे 23वं राज्य आहे, अरुणाचल प्रदेश 24वं, गोवा 25वं, छत्तीसगड 26वं राज्य, उत्तराखंड 27वं, झारखंड 28वं आणि तेलंगणा 29वं राज्य आहे आपल्या देशातलं. अशा प्रकारे हे आपलं प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासलं. याच्यामध्ये पहा, संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र हे प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण मूलभूत हक्कांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. या आपले जे प्रकरण आहे की संघराज्य आणि त्याचे राज्याचं क्षेत्र याच्या बाबतीत भारत आणि बांगलादेशामध्ये एक ऐतिहासिक भूमी करार झालेला होता. त्यासाठी 100वी घटनादुरुस्ती आपल्याला करावी लागली होती 2015 मध्ये. तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भूमी करार तर तो कधी विचारला आपल्याला तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती थोडक्यात आपण माहिती पाहूयात. भारत आणि बांगलादेश भूमी करार करण्यात आलेला होता. तो हा करार, या कराराविषयी सुद्धा प्रश्न विचारू शकतात आणि या प्रकरणाचा तो भाग आहे. थोडक्यात आहे, यासाठी एक घटनादुरुस्ती करावी लागली होती ह्या भूमी करारासाठी. कितवी घटनादुरुस्ती? 100वी घटनादुरुस्ती 2015. याच्यासाठी एक घटनादुरुस्ती करावी लागली. 100वी घटनादुरुस्ती 2015 ही करावी लागलेली होती. आता ही घटनादुरुस्ती काय होती? बांगलादेशाचा काही प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि भारतातील काही प्रदेश बांगलादेशला देण्यात आलेला होता. याला म्हणायचं भारत आणि बांगलादेश मधला भूमी करार. आणि यासाठी घटनादुरुस्ती झाली 100वी घटनादुरुस्ती 2015. आता पहा, 1974 मध्ये, याच्या पूर्वीचं मी तुम्हाला सांगतो. आता भूमी करार 2015 मध्ये झालं असं आपण म्हणतोय, पण पूर्वी 1974 मध्ये काय झालेलं होतं की भारत आणि बांगलादेश हे जे दोन देश आहेत या दोन देशांमध्ये भूसीमा करार झालेला होता. आता पहा काय करार होता. तर याच्यामध्ये अशी काही क्षेत्र होती की जी बांगलादेशाला अनुकूल होती, काही क्षेत्र भारताला अनुकूल होती. तर मग जी क्षेत्र बांगलादेशाला अनुकूल होती ती त्यांना देण्यात आली आणि आपल्याला अनुकूल असणारी क्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्यात आलेली होती. तशा प्रकारे हा भूमी करार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या 4 राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रात बदल करण्यात आला होता. यावेळी जो भूमी करार झाला त्या भूमी करारामध्ये कोणत्या 4 राज्यांच्या क्षेत्रात बदल करण्यात आला. त्याच्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरा आपण पाहूयात. आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरा. आसाम या 4 राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रात बदल झाला होता. आपल्याला विचारतील हा जो भूमी करार झाला त्याच्यामध्ये कोणत्या 4 राज्यांच्या क्षेत्रात बदल झालेला होता, प्रादेशिक क्षेत्रात बदल झाला. तर ही 4 राज्य आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा. ठीक आहे. आता भारताने किती क्षेत्र हस्तांतरित केलेली होती?
पहा, भारताने किती क्षेत्र हस्तांतरित केली बांगलादेशला? भारताने हस्तांतरित केलेली क्षेत्र 111 क्षेत्र. बांगलादेशला भारताने 111 क्षेत्र हस्तांतरित केली. बांगलादेशनं भारताला किती क्षेत्र हस्तांतरित केली? बांगलादेशाकडून भारताला किती क्षेत्र हस्तांतरित करण्यात आली होती? 51. भारतानं 111 केली, बांगलादेशने भारताला 51 क्षेत्र हस्तांतरित केलेली होती. तशा प्रकारे हा भूमी करार झाला होता. तर यासाठी 100वी घटनादुरुस्ती 2015 करण्यात आलेली होती. लक्षात ठेवायचं, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा यांच्या प्रादेशिक क्षेत्राच्या रचनेमध्ये बदल झालेला आहे आणि भारताने 111 क्षेत्र देऊन टाकली बांगलादेशला आणि बांगलादेशनं 51 क्षेत्र भारताला यावेळी दिलेली होती. तशा प्रकारे हे आपलं प्रकरण संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र संपूर्ण झालं. याच्याविषयीची टेस्ट सिरीज लगेच तुम्हाला त्या प्रकरणाच्या खाली दिसेल. आत्तापर्यंत आलेले सगळे प्रश्न त्याच्यामधून सोडवून घ्यायचे आणि अभ्यास पूर्ण करायचा. मग त्याच्यावरती काही सराव टेस्ट पण आपल्याला उपलब्ध होतील. मग या ठिकाणी आपण प्रकरण थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर आपण या ठिकाणी थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.